मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असेल, जर का आपलं किचन लहान असेल तर किचनमध्ये जिकडे तिकडे भांड्यांचा पसाराच पसारा असतो. कुठे भांडी ठेवावी हे देखील सुचत नाही. पण आजकाल काय झालं आहे की मार्केटमध्ये मस्त असे ऑर्गनायझर उपलब्ध आहे, ज्याचा उपयोग करून आपण इझिली आपल्या किचनला ऑर्गनाइज करू शकतो. पण बरेच जण असेही असतात की ते ऑर्गनायझर अफोर्ड करू शकत नाही आणि मला तरी वाटते की जे खरंच इम्पॉर्टंट ऑर्गनायझर आहे आपल्या किचनसाठी तेच विकत घ्यायला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट वाटत नाही त्या आपण जुगाड करूनही वापरू शकतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत झिरो कॉस्ट स्पेस सेव्हिंग आयडिया शेअर करणार आहे, जे नक्कीच तुम्हाला तुमचं किचन ऑर्गनाइज करण्यात मदत करेल. फक्त नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपल्या किचनचे असे भरपूरशा अलमाऱ्या असतात, मीन्स कॅबिनेट्स असतात. त्याची जी वरची स्पेस असते मीन्स वर्टिकल स्पेस बरेचदा वाया जाते. तसं तुम्ही व्हिडिओत बघितलं की जे कप्स ठेवलेलं कॅबिनेट आहे, तो जो कप्पा आहे त्याची जी वर्टिकल स्पेस आहे ती वाया जात होती. जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता, वरची पूर्ण स्पेस वाया गेलेली आहे. तर यासाठी ना आजकाल मार्केटमध्ये स्टेनलेस स्टीलच्या एक्सपॉन्डेबल रॅक मिळतात. जसं मी बाजूला तुम्हाला लावलेलं आहे बघा, खालची स्पेस देखील आपण यूज करू शकतो, मीन्स खालची जागा देखील यूज करू शकतो आणि वरची जागा देखील यूज करू शकतो. त्यामुळे कॅबिनेटमधली जी वर्टिकल जागा आहे ती वाया जात नाही. तर या ज्या रॅक असतात त्या स्टीलच्या असतात, त्यामुळे टिकाऊ असतात. या व्यतिरिक्त महागही नसतात. 200 रुपयामध्ये तुम्हाला या 2 रॅक मिळून जातील. पण मला सध्या विकत घ्यायचं नव्हतं आणि मी तुमच्यासोबत जुन्या भांड्यांचा उपयोग सांगितला होता बघा. त्यामध्ये माझ्याकडे जुना प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड होता आणि त्यापासून मी हा ऑर्गनायझर बनवलेला होता. आणि बघा आता या ऑर्गनायझर मध्ये मी माझे जेवढेही ओट्यावर ठेवलेले तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला कप्स बघितले, तर ते ठेवायसाठी जागाच होत नव्हती. तर ते कप्स आणि रेग्युलर कप्स ऑर्गनाइज करणार आहे. कारण पहिले वर्टिकल स्पेस वाया जात होती, त्यामुळे कुठे काय ठेवावं समजतच नव्हतं. तर अशा प्रकारे हा जो कप्पा आहे मी आता ऑर्गनाइज केलेला आहे. खालचे कप रेग्युलर वापरातले आहे आणि वरचे जे कप आहे ते एखाद्या वेळेस पाहुणे वगैरे आले तर आम्ही वापरतो. तर बघा, इथे मी दुसरा कॅबिनेट ओपन केलेला आहे आणि कॅबिनेटचा जो दरवाजा आहे त्याला असं एक ऑर्गनायझर लावलेला आहे. तर हे ऑर्गनायझर देखील DIY आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी सिल्वर फॉईल रोल, फूड रॅप पेपर या व्यतिरिक्त टिश्यू पेपर आपण यूज करतो ना, ते कुठे ठेवावं हा माझ्या किचनमध्ये मला खूप जास्त मोठा प्रश्न पडत होता. कारण त्याला एक्स्ट्रा जागा लागत होती. तर त्यासाठीच हा ऑर्गनायझर मी या दरवाजावर जी नॅनोटेप येते त्याची जी पकड असते ना ती खूप चांगली असते, त्याने स्टिक केलेला आहे. कार्डबोर्डपासून हा ऑर्गनायझर बनवला होता आणि त्याला वॉलपेपरने कव्हर केले आणि जवळजवळ 1-1.5 वर्षापासून हे ऑर्गनायझर मी यूज करते आहे. त्यामुळे टिकाऊ आहे आपल्याला असं म्हणता येईल. आता बरेच जण असेही असतात की आपल्या किचनसाठी वेगवेगळे ऑर्गनायझर विकत घेऊ शकता. तर साईडला जी मी इमेज लावलेली आहे तर त्या प्रकारचा देखील तुम्ही ऑर्गनायझर वापरू शकता, जो दिसायलाही छान दिसते आणि हा ऑर्गनायझर लोखंडी असल्यामुळे खूप ड्युरेबल आहे आणि अगदी स्वस्तात म्हणजे 300-350च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा ऑर्गनायझर तुम्ही वाटेल तर कॅबिनेटच्या बाहेरही लावू शकता, नाहीतर कॅबिनेटच्या आत देखील वर्टिकल स्पेस किंवा एक्स्ट्रा स्पेस जी वाया जात असते ना, तर ती तुम्ही ऑक्युपाय करण्यासाठी मीन्स यूज करण्यासाठी या ऑर्गनायझरचा यूज करू शकता. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपल्या किचनमध्ये वारंवार पसारा होतो आहे मग अशा वेळेस किचनला डिक्लटरिंग करण्याची गरज आहे हे समजायचं व किचनचा एक एक कॅबिनेट ओपन करून बघायचा. जे तुम्हाला वाटते की भांडी यूज होत नाही, बरेच दिवसापासून आपण यूज केलेली नाही, बिनकामाची आहे, अशी सगळी भांडी काढून टाकायची. तर बघा, माझ्याकडे हे डिस्पोजेबल बॉक्सेस होते, त्यामध्ये मी एक्स्ट्रा स्टीलचे जे स्पून होते, मी स्टीलचे चम्मच स्टोअर केलेले होते. पण आता त्या डब्यांची क्वालिटी खराब झालेली आहे, ते एकमेकावर ठेवताना देखील खराब होतात. तर माझ्याकडे हे फ्रीजमध्ये वापरणारे डब्बे पडलेले होते. आता मी फ्रीज ऑर्गनायझर विकत घेतले आहेत, त्यामुळे या डब्यांना ठेवायसाठी माझ्या किचनची एक्स्ट्रा स्पेस लागत होती. मग विचार केला की या स्टीलच्या चमच्यांचे डब्बे खराबच झाले आहेत, तर त्यांना फेकून द्यावं व सगळे चमचे आता यामध्ये मी ठेवलेले आहे. आणि हे डब्बे बघू शकता, ट्रान्सपरंट असल्यामुळे बरेचदा आपल्याला कळत नाही, कारण आपण ते चमचे आता मी वारंवार यूज करणार नाही आहे, त्यामुळे ते डब्बे तर आता यूज होणार नाही. त्यामुळे मी त्यावर लिहून ठेवलं की हे स्टीलचे चमचे आहे, कारण ट्रान्सपरंट असलं तरी कुठल्या डब्यात काय स्टोअर केलं हे दिसून येतं. मग अशा वेळेस जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल ना, किचनमध्ये डब्बे ट्रान्सपरंट नसेल तर त्याला लेबलिंग करा, त्यावर लिहून ठेवा. तर माझ्याकडे परमनंट मार्करने मी यावर एक्स्ट्रा स्टीलचे चमचे म्हणून लिहून ठेवलेलं आहे.
व जो दुसरा डब्बा होता ना, त्यामध्ये टिफिनचे जे छोटे-छोटे प्लास्टिकचे डब्बे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एक पिवळ्या कलरचा आहे आणि एक जांभळ्या कलरचा तुम्हाला दिसत असेल. ते डब्बे व्यवस्थित एकावर एक ठेवले जात नव्हते. त्यांची देखील किचनमध्ये एक्स्ट्रा स्पेसच होत होती. तर मग ते डब्बे मी काय केलं, की एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून दिले, कारण मी ते यूज करत नाही. त्यानंतर आता हे डब्बे ठेवायचे कुठे? तर हा जो कप्पा आहे ना, त्याची वरची स्पेस वाया जात होती, कारण त्यामध्ये मी मिक्सरचे पॉट ठेवलेले होते. तर आता हे डब्बे मला काढायचं कामच पडणार नाही. तर त्यावर आता मी मिक्सरचे पॉट ठेवलेले आहे आणि या कॅबिनेटली आता पूर्ण जेवढी काही एक्स्ट्रा जागा होती, जी वाया जात होती, मी पूर्णपणे यूज केलेली आहे. तर बघा, बिनकामाच्या वस्तू काढून टाकल्यामुळे वरच्या कप्प्यात तुम्ही बघू शकता थोडीफार तरी जागा रिकामी झालेली आहे. तर असंच आपण आपल्या किचनमध्ये थोडंफार डिक्लटरिंग करत राहिलं, तर किचनमध्ये जागा कमी पडती आहे हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही. किचनची डिक्लटरिंग करताना खरंच माझ्या लक्षात आले की किचनमध्ये मी किती एक्स्ट्रा अनयूज गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तर त्या सगळ्या वस्तू ज्या 2-2 डब्यामध्ये मी ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या एका डब्यामध्ये मी व्यवस्थित सेट करून घेतल्या, जेणेकरून जी वाया जाणारी जागा आहे ती आपल्याला यूज करता येईल. आणि ज्या रेग्युलर वापरणाऱ्या वस्तू आहेत, जसं आता ही शेंगदाण्याची चटणी होती, आज ठेवली तर मग यूज होणार नाही, त्यामुळे ती समोरच्या रॅकमध्ये ठेवली. व व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्ही हा कॅबिनेटचा कप्पा बघितला असेल, पूर्णपणे फुल झालेला होता, त्यामध्ये जागाच नव्हती. तर त्यामध्ये देखील भरपूरसे एक्स्ट्रा यूज नसलेले डब्बे ठेवलेले होते, तर ते देखील मी काढून ठेवले आणि आता बघा, या कॅबिनेटमध्ये देखील भरपूरशी जागा रिकामी झालेली आहे. तर बघा, व्हिडिओच्या स्टार्टिंगला ओट्यावर काही कप्स, ट्रे आणि भांडी ठेवलेली होती. ते सगळी आता मी व्यवस्थित जागच्या जागी लावून ठेवलेली आहे, कारण ती भांडी ठेवायसाठी जागाच होत नव्हती. आणि प्रत्येक कॅबिनेट व्यवस्थित क्लीन केल्यामुळे, डिक्लटर केल्यामुळे जागा रिकामी झालेली आहे आणि त्यामध्ये मी ती ऑर्गनाईज केली. आता त्यानंतर मी खालचे कॅबिनेट्स काढायला घेतले. तर या कॅबिनेट्समध्ये देखील भरपूरशी 2-3 एक्स्ट्रा भांडी ठेवलेली होती, तर ती सगळी काढली आणि खालचा कॅबिनेट मी व्यवस्थित सेट करून घेतला. जी काही उपयोगाची भांडी होती ती मी या ओट्यावरच्या कॅबिनेटमध्ये आणून ठेवलेली आहे, जेणेकरून त्याचा ओट्यावर पसारा होणार नाही. आणि त्यानंतर साईडचे कॅबिनेट्स देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. त्यानंतर माझ्या किचनमधलं सर्वात मोठं स्टोरेज युनिट म्हणजे माझं पॅन्ट्री युनिट. तर पॅन्ट्री युनिटच्या शेवटच्या कप्प्यामध्ये हे काही पॅकेट्स ठेवलेले होते, जे अर्धवट खोललेले होते. तर ते सगळे पॅकेट्स मी त्या कंटेनरमध्ये व्यवस्थित फिल करून घेतले, जेणेकरून तो कप्पा देखील आता नेक्स्ट टाईम किराणा आणला तर भरायला सोपं होईल. कारण आपल्या किराण्यातलेही बरेचसे एक्स्ट्रा पॅकेट्स कुठे ठेवायचा तो आपल्याला मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे किचनमध्ये जागा असणे खूप गरजेची आहे. तर माझ्या लक्षात आले की मी 3 ठिकाणी गूळ स्टोअर केलं होतं. मीन्स 3 ठिकाणीची एक्स्ट्रा जागा मला लागत होती. बरेचदा असं होतं की आपण वेगवेगळ्या डब्यामध्ये सेम वस्तू स्टोअर करतो आणि मग ती वस्तू यूज करायची विसरून जातो. ती खराब होते, मग फेकून द्यावी लागते. त्यामुळे किचनची अशी महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं डिक्लटरिंग करणे खूप गरजेचे आहे. किचनची जेव्हा आपण अशी साफसफाई करतो ना, तर भरपूर सारे पॅकेट्स आणि जे काही डिस्पोजेबल डब्बे असतात, बरेचसे प्लास्टिकचे डब्बे असतात, ते आपण स्टोअर केलेले असतात. तर ते डायरेक्टली फरशीवर न टाकता अशा प्रकारे पहिलेच तुम्ही एक बॅग ठेवा आणि त्यामध्येच ते डब्बे टाकत जा, जेणेकरून पूर्ण साफसफाई झाल्यानंतर तुमच्या किचनमध्ये पसारा होणार नाही आणि तुमचं एक्स्ट्रा काम वाढणार नाही. इथे काही डब्बे मी पहिलेच रिकामे झाल्यानंतर वॉश करून ठेवले होते, त्यामुळे मला भरायलाही सोपं झालं. आणि आता बघा, पॅन्ट्री पूर्णपणे आता मी व्यवस्थित फिल करून घेतलेली आहे. आणि हे सगळं केल्यानंतर माझ्या पॅन्ट्रीमधला जो शेवटचा कप्पा होता तो आता पूर्णपणे रिकामा झालेला आहे. त्यामध्ये मी कुठलंही दुसरं सामान ठेवू शकते. आजकाल ना मार्केटमध्ये घरातली प्रत्येक वस्तू मीन्स किचनमधली प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी ऑर्गनायझर मिळतं बरं का. तर माझा जो किचनचा हा लास्टवाला कॅबिनेट आहे, त्यामध्ये मी असं डिनर सेट ठेवलेला आहे. आणि इकडे नॉर्थमध्ये ना सहसा पाहुणे आले तर स्टीलच्या प्लेट्स यूज होत नाही. तर पाहुणे कुठलेही आले तर मी काय करते, या डिनर सेटचाच उपयोग करते. तर मला ते वारंवार काढावं लागतं. बरेचदा चहासोबत नमकीन द्यायचं असेल तर या डिनर सेटच्या वाट्या यूज करते. नाश्त्यासाठी छोटे छोटे प्लेट्स यूज करते. तर बरेचदा काय व्हायचं की एखादी वस्तू जर काढायची असेल तर पूर्ण तो डिनर सेटच मला बाहेर काढावा लागत होता. तर त्यासाठी मी असा एक DIY ऑर्गनायझर बनवला आहे. तुम्ही वाटेल तर साईडला मी एक इमेज लावते, त्यानुसार देखील ऑर्गनायझर विकत घेऊ शकता. त्यामध्ये तर तुम्ही मोठ्या प्लेट्स, छोट्या प्लेट्स अशा उभ्या करून ऑर्गनाईज करून ठेवू शकता. तर मी काय केलं की एकाच कार्डबोर्डपासून हा ऑर्गनायझर बनवलेला आहे. आणि हा ऑर्गनायझर देखील खूप जुना ऑर्गनायझर आहे आणि टिकाऊ आहे. कारण मी या ऑर्गनायझरला वारंवार काढत नाही.
मी त्या ऑर्गनायझरमध्ये एक ट्रिक लावलेली आहे. समोरच्या ज्या मोठ्या प्लेट्स होत्या त्याला काढायला खूप डिफिकल्टी होत होती, तर समोरच्या साईडला एक मी गॅप ठेवलेली आहे, जेणेकरून कुठलाही आता मला प्लेट्स काढायचे असेल, 1 प्लेट काढायची असेल किंवा 2 प्लेट काढायची असेल किंवा त्यातली एखादी वाटी जरी काढायची असेल, तरी म्हटलं ते ऑर्गनायझर काढायची गरज पडत नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा वस्तू देखील काढायच्या गरज पडत नाही. पहिलं तर काय व्हायचं की एखादी वस्तू जरी काढायची असेल तर पूर्ण तो डिनर सेटच काढावा लागायचा. तर असं देखील तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या प्लेट्स किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या नाश्त्याच्या प्लेट्स असतात, त्या देखील ऑर्गनायझर आपण बरेचदा करतो, तर ते ठेवायसाठी तुम्ही असं ऑर्गनायझर बनवू शकता. नाहीतर मी साईडला जी इमेज लावली आहे त्या प्रकारचं ऑर्गनायझर तुम्ही विकत घेऊ शकता, जेणेकरून त्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाइज देखील राहील आणि काढताना तुम्हाला त्रास देखील होणार नाही. यानंतर आपल्या किचनची अशी भरपूरशी भांडी असतात, जी आपण खूप कमी यूज करतो. मी वर्षातून एकदा दोनदा अशी यूज करतो. तर अशी भांडी अशा ठिकाणी स्टोअर करा जी आपण जास्त रेग्युलर वापरत नाही. जसं बाकी कॅबिनेट्स मी रेग्युलर यूज करते आणि माझा इझिली हात देखील पोहोचू शकतो. पण हे एक किचनचं असं कॅबिनेट आहे, त्यामध्ये भरपूर स्पेस आहे, पण आत गेल्यासारखं मला वाटतं. त्यामुळे माझी जेवढी ही अनयूज भांडी आहे, जी मी जास्त यूज करत नाही, मोठे मोठे बास्केट्स आहे, जसं माठ आहे, त्याचबरोबर चौरंगपाट आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या किचनमधली एक्स्ट्रा भांडी मी या किचनच्या छोट्याशा स्टोअररूममध्ये स्टोअर केलेली आहे. ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात, ज्या मी रेग्युलर वापरते, त्या अशा प्लास्टिकच्या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवल्या आहे. जसं मॅशर आहे. बरेचदा आपल्या किचनमध्ये 2-2, 3-3 चमचे असतात, तर त्यातले 1-1 चम्मच मी फक्त कॅबिनेटमध्ये ठेवलेले आहे आणि बाकीची जी काही एक्स्ट्रा चम्मच आहे, एक्स्ट्रा गाडणे आहे, ते सगळे या कॅबिनेटमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. तुम्हाला म्हटलं ना, आजकाल घरातली प्रत्येक वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी ऑर्गनायझर मिळतं. तर जे गार्बेज बॅग असतं ना, त्याला देखील ऑर्गनाइज करण्यासाठी ऑर्गनायझर मिळतं. पण मी हा एक DIY ऑर्गनायझर बनवलेला आहे. तर हे ऑर्गनायझर कसं बनवायचं मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, कारण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये हे सगळे ऑर्गनायझर मी शेअर केले. वाटेल तर तुम्ही साईडला जी इमेज लावलेली आहे ना, तसंही ऑर्गनायझर Amazonवरून ₹250 विकत घेऊ शकता. नाहीतर तुम्ही 0 खर्चात हा मोबाईल बॉक्सपासून DIY ऑर्गनायझर बनवू शकता. आणि हे सगळे जेवढे काही मी ऑर्गनायझर तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, ते गेल्या 1.5-2 वर्षापासून मी यूज करते आहे. बघा, जिथे डस्टबिन ठेवलेली आहे तिथेच जर गार्बेज बॅग व्यवस्थित आपण ऑर्गनाइज करून ठेवली ना, जशी आपण डस्टबिन वॉश केली किंवा गार्बेज बॅग भरली, तर आपण ती गार्बेज बॅग फेकून दुसरी गार्बेज बॅग इझिली लावू शकतो. नाहीतर मग घरातले काय करतात की त्यामध्ये कचरा टाकून देतात. मग तो कचरा आपल्याला साफ करावा लागतो आणि नंतर गार्बेज बॅग टाकावी लागते. त्यानंतर आपण रोज खलबत्ता यूज करतो. बरेच जण तर खलबत्ता वॉशच करत नाही, त्याच खलबत्त्यात वारंवार लसूण कुटतात आणि मग त्यामध्ये बरेचदा किडे वगैरे रात्रीच्या वेळेस पडू शकतात. मग अशा वेळेस काय करायचं की नेहमी स्वयंपाक झाला की खलबत्ता धुण्याची आपल्याला सवय टाकायची. आणि जर तुम्हाला खरंच नाही जमत असेल तर अशा प्रकारे डिस्पोजेबल झाकणापासून तुम्ही हे झाकण बनवू शकता. तसं तर मला रोज वॉश करायची सवय आहे आणि मी वॉश केलं की ते व्यवस्थित ड्राय करून कॅबिनेटमध्ये वरच्या खाण्यात ठेवते. पण तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही असं डिस्पोजेबल झाकण बनवून ठेवू शकता. चुकीने एखाद्या वेळेस तुम्ही हा खलबत्ता वॉश करायला विसरला तरी काही हरकत नाही. तुम्ही ही म्हण तर ऐकलीच असेल की किचनला किंवा घराला ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर प्रत्येक वस्तूला स्वतःची जागा हवी. तर त्यासाठीच मला रोज डायरीमध्ये काही वस्तू लिहून ठेवायची सवय आहे. तर त्यासाठी तुम्ही वाटेल तर साईडला मी ऑर्गनायझर लावला होता, तो विकत घेऊ शकता. नाहीतर मग असा DIY ऑर्गनायझर करून कुठल्याही जागेवर स्टिक करू शकता. शेवटी आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारची भांड्याची बास्केट तर असते. त्याला चमचे ठेवायसाठी एक स्पेशली जागा दिली असते. बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, माझ्याकडे जशी बास्केट आहे ना, त्याच प्रकारची तुमच्याकडे बास्केट असेल ना, तर मोठे चमचे तर आपण इझिली त्या छिद्रामध्ये टाकू शकतो. पण जर का छोटे चमचे टाकायला गेलो, जसं चाकू टाकायला गेलो किंवा जे आपला पोहे खायचा चम्मच असतो ना, तो टाकायला गेलो की तो छिद्रातून खाली पडतो. मग आपण काय करतो की तशी जे छोटे छोटे चम्मच असतात ते डायरेक्टली भांड्यामध्ये टाकतो किंवा एखाद्या ग्लासामध्ये वगैरे मला जमा करून ठेवायची सवय होती. पण त्यामुळे काय व्हायचं की किचन ओट्यावर पसारा व्हायचं, पाणी सांडायचं. तर मी काय केलं, स्पेशली माझ्या बास्केटसाठी खालचा जो ड्रेनेज ट्रे आहे तो मागवला. पण आजकाल काय होतं की मार्केटमध्ये विथ ड्रेनेज ट्रे अशी एक बास्केट मिळते आणि त्याचबरोबर छोटे छोटे स्पून ठेवायसाठी देखील त्याला एक छोट्यासा स्टोरेज बास्केट लावलेली असते. मी साईडला इमेज लावते तशा प्रकारे. जर तुमच्याकडे अशा प्रकारे स्टील बास्केट नसेल तर तुम्हाला कुठलीही बास्केट घ्यायची असेल तर एकदा तुम्ही त्याच बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्यामध्ये ड्रेनेज ट्रे ऑलरेडी लावलेला असतो. त्याचबरोबर छोटे चमचे आणि चाकू वगैरे ठेवायसाठी बास्केट लावलेली असते. पण माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी हा ड्रेनेज ट्रे मागवला होता.
पण जे का छोटे छोटे चमचे असतात ना, ते ठेवायचा खूप जास्त प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मी काय केलं, की माझ्याकडे एक छोटीशी बास्केट होती, तर तीच काय केली, की दोरीच्या मदतीने याला बांधलेली आहे. तुम्ही वाटेल तर जे आपल्या जुन्या मेटलच्या बांगड्या असतात ना, त्यालाही कट करून याला अडकवू शकतात, जेणेकरून ती बास्केट खराब झाली, की मग वॉश करायला सोपं जाईल. दोरीने बांधाल, तर मग ती वारंवार काढून तुम्हाला धुवावी लागेल. तर तसंही करू शकता, नाहीतर मग व्हिडिओत जसं दाखवलं आहे त्याचप्रमाणे ही बास्केट या स्टीलच्या बास्केटला अडकवू शकता. आता बघा चमचे किती व्यवस्थित यामध्ये ऑर्गनाइज झालेले आहे. आता जेव्हाही गरज पडेल तर तुम्हाला इझिली ते चमचे यूज करता येईल. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं आपण आपल्या किचनची क्लिनिंग केली तर किचनमध्ये भरपूरशी रिकामी जागा आपण करू शकतो. नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये मिळणाऱ्या जागेची बचत करणारे ऑर्गनायझर देखील वापरून आपल्या किचनला ऑर्गनाइज करू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.